सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. आज आपण 4थ्या विभागातलं प्रकरण 7वं सुरू करत आहोत. सुझलॉनच्या कामगारांची उजेडात न आलेली अग्निपरीक्षा. अरविंद श्रौती, जे पुण्यातल्या अनेक कंपन्यांचे सल्लागार आहेत, यांच्याशी झालेल्या माझ्या संभाषणानुसार आमच्या असं लक्षात आलं की नोकरी गमावलेल्या अनेक कामगारांबद्दल आम्ही माहिती मिळवत होतो, पण त्यांना कोणत्या कसोटीला तोंड द्यावं लागलं ते मात्र आम्हाला ठाऊक नव्हतं. नोकरी जाणं ही त्यांच्यासाठी दुसरी मोठी हानी होती. त्याहून जास्त हानी जोडीदार गमावल्यामुळे झाली होती. आताच्या आर्थिक स्थितीनुसार यावरचा त्यांच्यावर झालेला परिणाम समजून घ्यायला हवा. अरविंद आणि मी, आम्ही दोघांनी मिळून याचा तपास घ्यायचा असं ठरवलं. मी सुझलॉनच्या आणि रॅकॉलच्या कामगारांना ज्या कसोट्यांमधून जावं लागलं ते सांगतो. सुझलॉनला 2012मध्ये बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागलं आणि ते आपल्यावरचं $209 मिलियन कर्ज चुकवू शकले नाही. भारतासाठी कन्व्हर्टेबल बॉन्ड प्रकारातलं कर्ज चुकवण्याचं ते सर्वात मोठं प्रकरण होतं. अखेरीस सुझलॉनला 2019च्या मार्चपासून कामगारांना काढून टाकावं लागलं. आम्ही प्रदीप, इथे नाव बदललेलं आहे, या सुझलॉनच्या माजी कामगाराला भेटायला बोलवलं. प्रदीपला भेटल्यावर त्याच्या वागण्यातल्या कौशल्यांचं तुम्हाला कौतुक वाटेल. तो आमच्या कारमध्ये येऊन बसला. प्रदीप आम्हाला सुझलॉनमध्ये काम केलेल्या आणि अनुक्रमे मार्च आणि मे 2019मध्ये काम सोडलेल्या सहकाऱ्यांना भेटायला घेऊन जाणार होता. प्रदीप 10वी पास होता आणि त्याचं स्थानिक ITI इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता. साताऱ्याजवळच्या आपल्या गावातून तो नोकरी शोधत पुण्याला आला आणि मॅथर प्लॅन्ट तसंच टाटा मोटर्समध्ये 3 कालावधींचे, म्हणजे 7 महिने काम केल्यानंतर कंपनी ब्रेक देते त्या असे पिरियड्सचे त्यानं नोकरी केली. त्यानं FDC गोवा या ठिकाणी आपलं नशीब आजमावलं, पण तिथे काहीच साध्य झालं नाही. तेव्हा तो पुण्याला येऊन 2007मध्ये ट्रेनी म्हणून दाखल झाला. सुरुवातीला त्याला प्रोबेशनवर नोकरी मिळाली आणि 2008च्या अखेरीस त्याला कायमस्वरूपी कामगार केलं गेलं. ट्रेनी म्हणून त्याला किरकोळ पगार होता, पण 2019पर्यंत त्याला महिन्याला ₹22,000 पगार होता. हातात त्यातले ₹19,500 पडत होते. याशिवाय बोनस मिळत होता. बोनसच्या ॲक्टमध्ये बदल झाल्यानं त्याला नोकरीच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये ₹25,000 बोनस मिळत होता. त्याची बायको वाणिज्य शाखेची पदवीधर होती. आमच्या गावात पदवीधर असलेल्या मुली ITIमध्ये शिकलेल्या मुलाशी त्याच्याकडे स्वतःचं घर आणि कायमस्वरूपी नोकरी असेल तरच लग्न करतात. ज्या मुली इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा पदवी घेतात त्या आपल्यासारख्याच शिकलेल्या मुलांबरोबर लग्न करतात, तो सांगत होता. साताऱ्याजवळच्या आमच्या गावात आजकाल हुंडा घेतला जात नाही. जळगावसारख्या भागात मात्र भरमसाठ हुंडा मागतात. ही माहिती अनोखी होती. आमचं संभाषण सुरू होतं. सुझलॉनची स्थिती चांगली होती, पण 2008 किंवा 2009मध्ये त्यांना फटका बसला. मालाच्या गुणवत्तेचा मुद्दा युरोपमध्ये चर्चेत आला आणि कंपनी गोत्यात जायला लागली, प्रदीप सांगत होता. माझी नोकरी मे 2019मध्ये गेली. माझी कमाई शून्यावर आली. मला ग्रॅच्युटी धरून कंपनीकडून ₹5.5 लाख नुकसान भरपाई मिळाली. माझ्या प्रॉव्हिडंट फंडात ₹2.5 लाख होती, प्रदीपनं पुढे सांगितलं. दिलीप आणि श्याम, इथे पण नावं बदललेली आहेत, आमच्या संभाषणात सामील झाले. दिलीप सुझलॉनमध्ये 2005 साली ₹4,400 पगारावरती भरती झाला. एका गरीब कुटुंबातून येऊन त्यानं ITIमध्ये फिटरचं काम शिकून घेतलं आणि तो कायमस्वरूपी कामगार होण्याच्या आधी तात्पुरता कामगार म्हणून सुझलॉनमध्ये नियुक्त झाला.
मे 2019पर्यंत त्याचा पगार दरमहा 22,000 रुपये होता. खरं तर कंपनीची खालावत चाललेली आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस स्पष्ट होत चालली होती. परंतु दिलीप आणि त्याचे अनेक मित्र धोका ओळखण्यात कमी पडले. श्याम जळगाव जिल्ह्यातून आला होता. तो एका गरीब कुटुंबातून आलेला होता आणि शेतमजूर म्हणून 70 रुपये रोजंदारीवर काम करून घर खर्चाला हातभार लावत होता. शाळेची फी भरत होता. ITIच्या कोर्सची 35,000 रुपये ही फी, हा आकडा खूप मोठा होता. पण त्यानं कसे बसे ते पैसे जमवून फी भरली. सुझलॉनमध्ये 2012मध्ये भरती झाल्यावर आणि 2014मध्ये तो कायमस्वरूपी झाल्यावर त्यानं लग्न करण्याचा विचार केला. तेव्हा त्याचा पगार दरमहा 18,000 रुपये होता. लग्नासाठी मागण्या यायला ती रक्कम पुरेशी होती. त्याचं 2016मध्ये लग्न झालं आणि त्या तरुण जोडप्याला 2019च्या सुरुवातीला मुलगी झाली. तेव्हा लोकांना कामावरून काढायला सुरुवात झाली होती. ज्यांना नोकरी गमवायची नव्हती त्यांना महाराष्ट्राबाहेर नोकरीचं ठिकाण पत्करणं भाग होतं. सुझलॉननं त्याला कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग या ठिकाणी पाठवायचा प्रस्ताव दिला. तिथे कोणतेही इतर फायदे कंपनी देणार नव्हती. त्यामुळे नोकरीवरून कमी केलं जाणं पत्करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. दिलीपच्या बाबतीत साधारणपणे असंच घडलं. त्याला सुट्ट्यांची भरपाई, नोकरी सोडतानाची नुकसान भरपाई, ग्रॅच्युइटी धरून 6 लाख आणि प्रॉव्हिडंट फंडातले 2 लाख मिळाले. श्यामची नोकरी कमी वर्षाची असल्यामुळे त्याला जरा कमी रक्कम मिळाली. मला तुझ्या कुटुंबियांबद्दल जरा सांगशील का, मी म्हणालो. दिलीपची आई आणि श्यामची आई त्यांच्या काकांच्या घरी गावी राहत होत्या. श्यामला 2 भाऊ होते जे आईची जबाबदारी वाटून घेऊ शकत होते. पण दिलीप हा एकुलता एक मुलगा असल्यानं त्याला एकट्यालाच आईकडेही पाहावं लागत होतं. तशात त्याची नोकरी गेली. प्रदीप म्हणाला, माझं त्यातल्या त्यात बरं आहे. माझ्यावर माझ्या पालकांची जबाबदारी नाही. तुझी बायको नोकरी करते की गृहिणी आहे? माझी बायको LICची एजंट आहे. तिला महिन्याला 12,000 रुपये कमिशनपोटी मिळतात. आज आमचं घर तिच्या या कमिशनवर चालतं. श्यामचं 2016मध्ये लग्न झालं आणि त्याची नोकरी गेली तेव्हा त्याचं मूल काही महिन्यांचंच होतं. दिलीप सांगत होता. प्रदीपची बायको नोकरी करते. नोकरी? हो, तिला पगार दरमहा 4,000 रुपये. ती वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. आमची अवस्था पाहून एका मित्रानं मदत देऊ केली. त्यामुळे ती त्या मित्राच्या ऑफिसमध्ये 8:30 ते 3:30 असं काम करते आणि तिला दरमहा 4,000 रुपये मिळतात. तिला 3:30ला ऑफिस सोडावंच लागतं कारण तिच्या कामाच्या वेळा मुलांच्या शाळेच्या वेळांशी निगडीत आहे. मुलं घरी पोचण्याआधी तिला घरी पोचावंच लागतं. प्रदीप म्हणाला, श्यामची बायको 12वीपर्यंत शिकलेली आहे. तिची प्रकृती ठीक नसते. तिच्या वैद्यकीय उपचारांवर आजतागायत 3.5 लाख रुपये खर्च झाले. श्यामनं एक भागीदारी घेऊन वडापावची गाडी सुरू केली. पण त्यातून तोटाच झाला आणि तो व्यवसाय बंद करावा लागला. श्याम आता एका छोट्या कंपनीत काम करतो, कंत्राटी कामगार म्हणून, आणि दर महिना 12,000 रुपये मिळवतो. तुझं काय? मी देखील कंत्राटी कामगार म्हणून काम करतो, प्रदीप म्हणाला. लोक आता 30 वर्षांखालच्या लोकांनाच नोकरी देणं पसंत करतात. मला दरमहा 11,000 रुपये मिळतात. मी महिन्यातल्या सर्व दिवसाला 12 तास काम केलं तर मला दरमहा 14,000 रुपये मिळतील. पण आता मी 35शी ओलांडली आहे. दिवसाला 12 तास काम करणं मला शक्य होत नाही. दिलीप, तुझं काय? सर, मी 38 वर्षांचा आहे आणि मला कायमस्वरूपी नोकरी मिळेल अशी शक्यता नाही, दिलीप म्हणाला. त्यानं नोकरी शोधायचीच नाही असं ठरवलं. त्याऐवजी इंग्रजी भाषा शिकून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्यासाठी तो प्रयत्न करत होता. टाटा मोटर्समधले काही कुशल कामगार आधीच ऑस्ट्रेलियाला गेले आहेत असं त्यानं मला सांगितलं. तो तिथे पोचल्यावर ते कामगार मदत करतील अशी त्याला अपेक्षा होती. सुझलॉननं एका कामासाठी त्याला महिनाभर जर्मनीला पाठवलं होतं. त्यामुळे त्याला प्रेरणा मिळाली होती. तुमचा 5वीत शिकणारा मुलगा नवीन देशात कसं जमवून घेईल असा प्रश्न मी विचारला. त्यावर
एका वेळी एकच समस्या सोडवायची, असं त्यानं मिश्किल हसत उत्तर दिले. दिलीप आणि त्याची बायको या दोघांना वेळ निघून चाललाय याची जाणीव होती आणि तो काही कमावत नव्हता. सुझलॉन सोडताना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेवर गुजराण चालली होती. तुला 12,000 रुपये जमा करणं शक्य आहे, मी विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर एक केविलवाण हसू उमटलं आणि तो एकदम गप्प झाला. शक्यच नाही सर. घराचं दरमहा 5,000 भाडं आमच्या पगाराला मोठं भगदाड पाडतं. माझ्या मुलानं शाळेच्या सहलीला जायला नकार दिला. तुम्ही परत कामावर जायला लागल्यावर मी सहलीला जाईन, असं त्या मुलानं सांगितलं. अवघ्या 10 वर्षाच्या मुलाला इतकी समज आहे. दिलीपची बायको हे सांगताना डोळे पुसत होती. एका फटक्यात त्यांनी आम्हा कामगारांच्या 3 पिढ्यांचं आयुष्य बरबाद केलं, श्याम म्हणाले. माझी आई गावात तिच्या भावाकडे राहायला गेली, कारण आम्हाला तिचा सांभाळ करणं जमत नाही. माझी मुलगी आता फक्त 1 वर्षाची आहे आणि तिच्यावर मी नोकरी गमावल्यानं काय परिणाम होतो हे अजून कळू शकणार नाही. तिला चांगल्या शाळेत उत्तम शिक्षण मी देऊ शकणार नाही आणि आम्ही दोघं, मी आणि माझी बायको, आम्हाला काळजी वाटणं थांबत नाही. ती अनेक वेळा आजारी पडते. मागच्याच आठवड्यात तिची MRI चाचणी करावी लागली. त्यासाठी आम्ही 5,000 रुपये दिले. प्रदीप नशीबवान आहे. त्याच्या मुलांना RT योजनेअंतर्गत शाळेत प्रवेश मिळाला. हे RT काय आहे, मी विचारलं. राईट टू एज्युकेशन. भारताच्या राज्यघटनेत 86व्या बदलानुसार 2002च्या विधेयकानुसार 21A आर्टिकलनं 6 ते 14 वर्षांच्या सर्व मुलांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं आहे. तो मुलांचा मूलभूत हक्क आहे. खाजगी शाळांना 25% जागा RTसाठी राखून ठेवाव्या लागतात, म्हणजे मुलांना शिक्षण मोफत मिळतं. दिलीप अजूनही किती हानी झाली याबद्दलच विचार करत होता. आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर सगळे मित्र देखील सोडून जातात. ते तुम्हाला टाळतात. आपण त्यांना मदत मागू असं त्यांना वाटतं. सर, नातेवाईकही दुरावतात. सगळी नाती प्रचंड बदलतात, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बरोबरची देखील. आमचा एक सहकारी नोकरी केल्याचं बायकोला सांगायला घाबरत होता. तो रोज कारखान्याच्या वेळेला घरातून निघायचा. त्याची बायको नोकरी करायची, तीही त्यानंतर घर सोडायची. हा माणूस दिवसभर बागेत दिवस काढायचा आणि घरी यायचा. नंतर त्याला दारूचं व्यसन लागलं. तिनं ते शोधून काढलं. घरात मग खूप गोंधळ माजला. मला वाटतं बरेच लोक दारूच्या आहारी गेलेले आहेत. काय करणार ते तरी, गरीब बिचारे. आता त्यांना श्रमाचं कामही झेपत नाही. त्यात 22,000 अधिक बोनस. या पगारावरून एकदम 11,000 आणि बोनस नाही अशी घसरण असलेली ऑफर मिळते. काही जणांना अजूनही काम मिळालेलं नाही. कामगारांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचं प्रमाण वाढलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का, प्रदीपने विचारलं. होय सर, ते खरं आहे. एकानं तर आईवडिलांना तिथे दाखल केलं, चुकीचा पत्ता दिला आणि ATMमधून पैसे काढून आणतो असं वृद्धाश्रमाच्या संचालकांना सांगून तिथून पोबारा केला. तो परत तिकडे गेलाच नाही. ही खूप टोकाची घटना आहे. पण आईवडिलांचा सांभाळ करणारा मुलगा भावाला किंवा बहिणीला त्यांची जबाबदारी घ्यायला सांगतो, त्यावरून भांडणं होतात, हे सर्रास चालतं. मी माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या एका लग्नाला गेलो नाही. मला तिथे कसं वागवतील याची खात्री नव्हती आणि आहेराला पैसेही नव्हते. यातून गैरसमज वाढत जातात. आपल्या समस्या त्यांना मोकळेपणानं सांगता येत नाही. तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं ते कुणाला समजणं अवघड आहे. कोणीच मदत करणार नाही. अशा वेळी प्रत्येक जण सर्व काळ एकटाच असतो असं माझ्या लक्षात आलं. अरविंदच्या ऑफिसमधून परत येताना त्यानं मला सांगितलं, बेरोजगार कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. मला फार वाईट वाटलं, पण धक्का बसला. तुम्हाला काय वाटतं? इथे हे प्रकरण 7वं संपलं आहे मंडळी, पण खूप खूप
अतिशय हृदयद्रावक अशी परिस्थिती असते या कामगारांची. मला वाचताना सुद्धा इतकं कठीण वाटतंय. मग त्यांना ते प्रत्यक्ष भोगताना कसं वाटत असेल याची आपण कल्पनाच करू शकतो फक्त. धन्यवाद. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन, आपली रसानीती.